नमस्कार. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय फेबर, डिक्सी स्कॉट आणि गुड नाईट फॅब्रिक रोलॉनच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मनमंदिर सोसायटी, नाहूरगाव, मुलुंड पश्चिम. दीपाली सदानंद घोंगटे या कुटुंबाला भेटणार आहोत, या वहिनींना भेटणार आहोत. मी ज्या ठिकाणी उभा आहे त्याच्या पाठीमागे साईबाबांचं छान असं मंदिर आहे. तेव्हा श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र घेऊन आता आपण घोंगटे कुटुंबाकडे जाऊया आणि त्यांच्या घरात कोणाकडे सबुरीचा स्वभाव आहे तेही जाणून घेऊया. चला भेटूया दीपाली वहिनींना आणि सदानंदजी. नमस्कार. 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 पंढरीत विठू माऊली, शिर्डीत बाबासाई. सदानंदरावांचं नाव घेते आयुष अनन्याची आई. काय सांगता हो, केवढ्या घाबरलाय तो. द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर. नमस्कार. ह्या सासूबाई. नमस्कार. हे सासरे. नमस्कार. ह्या मोठ्या ननंद. नमस्कार. हे छोट्या ननंद. नमस्कार. हे नंदेचे मिस्टर. नमस्कार. हे पण नंदेचे मिस्टर. ह्या मोठ्या जाऊबाई. नमस्कार. त्या पण जाऊबाई आहेत. बरोबर. आणि तिकडे हे भाचे आहेत माझे. हे माझा मुलगा, ही मुलगी. आणि तिकडे आतमध्ये पण जाऊबाई आहेत माझ्या. नमस्कार हा सगळ्यांना. आणि हे शेजारी आहेत. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. गाव कुठलं? आमचं विदर्भात आहे, शेगाव. अरे वा, गजानन महाराजांचं गाव. हो ना. हो. मग काय झालं, कसं काय शाळा? नाही, आमचं अरेंज मॅरेज आहे. नाही, मी कुठे काय शाळेचं माझं गावीच झाली आहे शिक्षण. अच्छा. आणि तुमचं गाव कुठलं? मी त्याच गावात म्हणजे बाजूला आहे. शाळेत मी इथे शिकलो, मुलुंडलाच आहे मी राहिलो. पहिल्यापासून मुलुंडला आहे. मग गावाला जायचं नाही? हा, गावाला मी वर्षातून 2-3 वेळा जायचो. काय करता तुम्ही? माझा बिझनेस आहे कसला? झेरॉक्स टायपिंगचा. मग काय लग्नाचं स्थळ कसं काय सुचवलं, कोणी सुचवलं? ह्यांची आत्ते बहीण म्हणजे माझे काका आहेत, त्यांना यांची आत्ते बहीण दिलेली आहे. बर. मग त्यांनी मग माझ्या वडिलांना सुचवलं. माझे वडील पण थोडे घाबरत होते एवढ्या लांब द्यायला माझी मुलगी. नाहीतर एवढ्या लांब कशाला, हो की नाही? तर मग नंतर त्यांनी म्हणजे ते का घाबरत होते की जावयाचं कसं होणार म्हणून? नाही, असं नाही. म्हणजे ऍक्च्युली कसं गावाला खेडेगावातलं ना आम्ही सगळं, तर एवढं कधी बघितलं नाही असं. मग माझ्या काकांनी म्हणजे यांच्या आत्ते बहिणीच्या मिस्टरांनी फोर्स केला की तुम्ही एकदा बघून घ्या. मग माझे वडील एकदा आलेले इथे. आले होते? हा, असेच आलेले म्हणजे गावाकडनंच एका व्यक्तीकडनं आले. त्या दिवशी गजानन महाराजांचा प्रगट दिन होता. वा. मग माझ्या वडिलांचं असं म्हणजे खूप विश्वास आहे गजानन महाराजांवर. मग त्यांनी ठरवलं की हा मला गजानन महाराजांचा कौलच आहे की इथेच द्यायची मुलगी. बरोबर बरोबर. मग आणि मग तुम्ही भेटलात का? नाही, मग माझे सासरे आणि त्यांचे मोठे भाऊ म्हणजे माझे दोन्ही सासरे मला बघायला आले. कुठे? तिकडे गावाला? गावी. तुम्ही कधी गेले बघायला? पप्पानी बघितलं, मग मी गेलो बघायला. आमचे पप्पा सांगतील तेच. मग काय झालं बघायला गेले तेव्हा? पसंत पडले लगेच? लगेच. हा, एकच. मी इकडे कामात असल्यामुळे. मग काय झालं? नाही, ऍक्च्युली आले हे पप्पा आले पहिले. मग पप्पांनी सांगितलं की मला हीच मुलगी सून म्हणून पाहिजे. असं ह्या लोकांनी मला नंतर सांगितलं असं असं झालेलं. मग ह्यांना पाठवलं. मग ह्यांचं थोडं चाललं होतं की अजून एखादी बघायची, अजून एखादी बघायची. पण पप्पांचं म्हणणं होतं करायची तर हीच सून करायची. तुम्हाला अजून बघायचं होतं. कसं वाटतं मग मुंबईत जेव्हा पहिल्यांदा आला लग्न करून, टेन्शन होतं तुम्हाला? हा, टेन्शन होतं थोडं, पण माझ्या घरचे लोक खूप छान आहेत त्याच्यामुळे मी लगेच रुळली त्यांच्यामध्ये. इकडची सासर? इथले सासरचे. लगेच तुम्हाला आपलंसं करून हो, घेतलं? लगेच. माझे सासू सासरे पण खूप छान आहेत. कारण लग्न केल्यावरती तुम्ही किती दिवसांनी आलात? 8 दिवसात लग्न कुठे झालं? गावीच झालं. गावी झालं. मग लग्न करून 8व्या दिवशी तुम्ही इथे आलात. हो. तेव्हा मुंबईबद्दल प्रचंड आकर्षण असतं सगळ्यांना. असं वाटत होतं, म्हणजे वेगळं वाटत होतं. इथे आल्याबरोबर कुठे फिरायला घेऊन गेले ते? फिरायला असं कुठे जायला वेळच नाही मिळत आम्हाला, कारण बिझनेस असल्यामुळे दोघंही आम्ही तिथेच अडकलो. मग 12 वर्षात कुठेच नाही? नाही, फिरलो ना. कुठे? सिद्धिविनायक मंदिर गेलो. आणि बाकी बरंच गेट ऑफ इंडिया वगैरे सगळं एकदाच? एकदाच गेलो. 12 वर्षात एकदा? आता जरा घेऊन जा ना. काय प्रॉब्लेम आहे? काहीच नाही. मग काय जायला हरकत आहे काय? हो, बरोबर की नाही? आता घेऊन जाणार आहे तुम्हाला. कुठे कुठे जायचंय सांगा. आज काय पाहिजे ते मागून घ्या. आपण त्यांच्याकडनं कबूल करून घेऊया. सांगा काय काय पाहिजे. आम्हाला थोडा वेळ दिला पाहिजे त्यांनी. देत नाही का?
कामाच्या याच्यामध्ये त्यांचा बिझनेस असतो, ते बोलतात माझा बिझनेस आहे. कसा आहे स्वभाव वहिनींचा? स्वभाव शांत आहे. शांत आहे, शांत आहे. चिडचिड चिडचिड नाही, काहीच नाही. काहीच. आणि त्यांची ते खूप चिडचिड करतात. का हो, थोड्या कशामुळे थोड्या हो? गोष्टीवर चिडचिड करतात. तुमच्यावर चिडतात? माझ्यावर तर चिडत असतात. का हो असं करता? असं कधीच चिडत नाही मी. काम असलं कामाच्या याच्यावर कधी होते. असं रोज नाही करतो, रोज करतो का? सांगा आता. ते म्हणतात विचारतायत रोज चिडतो का म्हणून. हा, पण माझं असं म्हणणं आहे की कुठली गोष्ट समजून घेऊन मग उत्तर द्यायचं, आधीच चिडायचं नाही. बरोबर आहे. आधी समजून घ्या आणि मग रिॲक्ट करा. मग आधीच चिडचिड करता. पण मला सांगा, आता सगळं आनंदात आहे, हो, खूप छान आहे, एकदम मस्त. एकदम मस्त. तुम्ही आता काय करता? मी माझं ते आमचं बिझनेस आहे ना कोर्टाच्या बाजूला, तिथेच मी त्यांना मदत करते. तुम्ही मदत हो. करता, पण तुम्ही Computer घरचं setting करून तुम्ही तिकडे मदतीला हो, हो. जाता, हो ना? आणि तुमचं झेरॉक्स आणि हा, ते सोबतच आहे, आम्ही सोबतच असतो. दोघे कोण कोणावर लक्ष ठेवतं? हा? ती माझ्यावर जास्त लक्ष ठेवते. होय. काय वहिनी, का लक्ष ठेवता हो त्यांच्यावर? कुठे एकट्याला मित्रांबरोबर पाठवतात तुम्हाला? नाही. नाही? पाठवायला तयार असते, त्यांनाच मित्र नाही, तेच जात नाही. काय हो, का? त्यांना एक काम, सर्वात पहिले काम, काम म्हणजे कामाची आवड आहे तुम्हाला. कामाची खूप आवड आहे त्यांना. मग चित्रपटाला वगैरे हा, पिक्चर असं म्हणजे बघायला जातो फॅमिली पूर्ण. पूर्ण फॅमिली माझ्या 2 नंदा वगैरे सगळं मिळून सगळे मिळून जातो आम्ही. जाता. हो, असं म्हणजे एकटं एकदम- नाही जात. आम्ही पिक्चर बघितला, नाळ पिक्चर बघितला. हा, कुठला? नाळ. नाळ बघितला आता? आता अरे वा, मुलांना वगैरे तुमच्याकडचं आहे ना, म्हणून बघितलं तुम्ही. असं नाही. नाही, आम्ही गप्पाचा असं- तिकडे अकोल्यात. हो ना, नाही, आम्ही असं मराठी बघितल्याशिवाय कसं पिक्चर काय करणार निघाले सांगा ना, बरं तुम्ही. नागराज मंजुळेंचा पिक्चर बरोबर की आम्ही नाही? मराठी कुठलाही पिक्चर नवीन निघाला नाही जातो, लय भारी वगैरे धन्यवाद. असं बघायला न जातो चुकता असं करा, हो. एकमेकांना वेळ आता द्या. आम्हाला ते माऊली पण जायचंय बघायला. अरे जा जा जा. बरं, आता पहिल्या खेळाला सुरुवात करायची. पहिल्या खेळात ना मी घरात काही चिठ्ठ्या लपवून ठेवल्या. त्या चिठ्ठ्यांमधून तुम्हाला चांदीच्या अन्नपूर्णेपर्यंत पोहोचायचंय, आणि ती जर तुम्ही 1 मिनिटात घेऊन आलात तर ती अन्नपूर्णा आपल्याला मिळणार. हा, मूग गिळून गप्प बसणे. वीस, यदा यदा ही धर्मस्थ. जीवा शिवाची बैलजोडी. 30 सेकंद झाली. दीपाली लवकर. अत्तराचा फाया. 50 सेकंद. जा लवकर दीपाली. 10, दीपाली लवकर. 9, 8, चल लवकर 7, दीपाली. 6. अभिनंदन. बसा. चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. हा चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला, अभिनंदन. ही चांदीची तुळसही मिळाली, अभिनंदन. आणि बहिणी, तुम्हाला ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा मिळालेली आहे. हे एवढ्या तक्रारी कोणी केल्या तुमच्या? आरोप बघूया आधी कुठले आहेत आणि तुम्हाला मान्य आहेत का? तुम्हाला एखादं काम सांगितलं की तुम्ही नेहमी विसरता, विसरते. मान्य आहे? हो, आरोप लवकर उठत नाही, मान्य तर नाहीये. पण मग लिहिला आहे. तुमचं काय म्हणणं आहे? तुम्हाला मान्य आहे? हो मान्य. हे बघितलं, सासूबाई जेव्हा गावाला जातात तेव्हा तुम्ही काम करत नाही, घरात सगळी कामं मिस्टरांना करायला लावतात. नाही, खोटं आहे. हा? हा मान्य नाही आहे. नाही आरोप. तुम्हाला मान्य आहे? मान्य. ते त्यांना बघा, पण मान्य नसेल, त्यांना कामच येत नाही, काय करणार घरात. आयुष आणि अनन्यावर छोट्या छोट्या कारणावरून चिडता. ते खूप त्रास देतात ना, म्हणून. मान्य आहे आरोप? हो, मान्य आहे. काय हो तुम्हाला? हो बरोबर आहे. तुम्ही तर सगळेच मान्य करताय. भाजी बनवताना प्रॉब्लेम होतो. हा, तो मान्य आहे. काय हो? बरोबर आहे. काय बरोबर आहे? माझी जमत नाही तिला. नाही, नाही. पटकन बोलता तुम्ही, धडक बोलता एखादं. नाही, नाही, हा मान्यच नाही मला. रागाने बघता तुम्ही. कोणी आले, नाही, पाहुणे आले की त्यांच्याकडे रागाने बघता. नाही, हा मान्य नाही मला. अरे मान्य ना, पण लिहिला आहे. ते लिहिला असेल, ते कोणाला वाटत हे असेल. बघा, रागाने बघते. मान्य नाही मला. कोणी लिहिलाय तो आरोप? नाही मी नाही लिहिलं ते. अरे बापरे, 10 आरोप आहेत. गाडी खूप फास्ट चालवता. मान्य आहे.
घाई असते मला असं कधी. नको ना, घाई घाई असू द्या, पण अति घाई संकटात नाही असं माहितीये. रस्त्यावरती वाक्य लिहिलेलं असतं. नको ना, शांतपणे. काय होईल, जास्तीत जास्त 2 मिनिट उशीर होईल हो, माऊली. आता slow. कारण या घराला, या कुटुंबाला तुमची खूप गरज आहे. हा, त्यामुळे स्वतःची काळजी हो. घ्यायची. आता या सगळ्या आरोपांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? बोला त्यांना आता. जे वाटत असेल, ज्यात माझ्यामध्ये आरोप केलेत त्याविषयी मी सुधारणा करेल माझ्यामध्ये. करणार? त्यांना वाटतं उशिरा उठेल, मी लवकर उठेल थोडी. मला वाटलं उशिरा नाही उठणार. नाही, उशिरा उठते असं वाटतं ज्यांना, त्यांच्यासाठी मी लवकर उठेल. लवकर उठणार. आणि भाजी बनवण्याचा प्रयत्न तर मी करतेच आहे, कारण माझ्या सासूबाई इतके छान भाजी बनवतात की मला त्यांच्याच हातची आवडते, म्हणून मी ट्रायच करत नाही. सासूबाईंना पण कधीतरी द्या ना तुमच्या हातची भाजी. त्या गावी वगैरे गेल्या तरच मी बनवते. पण ते गावी जातात तेव्हा तुम्ही त्यांच्याकडनं कामं करून नाही नाही, असं नाही. नाही. नाही, त्यांच्याकडनं नाही बरं, करत. आजपासून स्वतःमध्ये एक बदल करायचा तर कुठला करणार? लवकर उठेल हा. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे गाडी स्लो चालवेल. वा वा वा, माऊली तेवढी. आणि हेल्मेट वापरा हो, जर हेल्मेट पण दुचाकी use वापरत करेल. असाल तर. हो, हा, गाडी काळजी हेल्मेट घ्या. पण घालेल. आणि तुम्ही स्वतःमध्ये कुठला बदल करणार? चिडचिडपणा कमी करेल. तुमचा? हा, माझं. नक्की. नक्की नक्की. नशीब स्वतःहून एवढं तुम्हाला बोलवा लागलं त्यासाठी, तुम्हाला बोलवा लागलं हे वाक्य वाक्य बोलण्यासाठी. ऐकण्यासाठी. हो. पण तुम्हाला सांगतो मी खरंच. 12 वर्ष झाले वाट बघते या वाक्याची. हो ना, पण होईल ना कमी. होईल, होईल. पण तुम्हाला खरं सांगू का, सांगा ना. ज्या ज्या घरात मी गेलो ना 14 वर्षात, ज्यांच्याकडे चिडचिडपणा आहे ना घरात दोघांमध्ये, त्या घराची प्रगती फार कमी झाली. कारण लक्ष्मी दरवाजावर येते असं म्हणतात, आणि ती चिडचिड ऐकली ना की नको या घरात, म्हणून ती पटकन दुसरीकडे जाते. कधी कुठल्या मार्गाने कधी ती आपल्या दरवाजावर येणार माहिती नाही. हो. अशा वेळेला सगळंच दिवसभरातले 24 तास जर आनंदाचे राहिले ना, तर कधीही दरवाजावरती जर लक्ष्मी आली तर तिला आनंदच वाटेल आणि या घरात यावंसं वाटेल. इतकं छान सुखाचं आहे. तर जरा चिडचिड कमी करा. मी नेहमी नाही करत. पण ती लक्ष्मी यायच्याच वेळेला केली तर काय होईल? बरोबर आहे. मग आता कमी करणार? नक्की. नक्की. चला, आजपासून दोघांनी ठरवलेलं आहे की रागावरती नियंत्रण, आणि त्याच्या पलीकडे जाऊन वहिनी उद्यापासून लवकर उठणार आहे. बापरे, केवढं कठीण आहे, पण ते करा आता माऊली. हो, करणार. बर, आता चित्र काढायचे. पहिलं चित्र तुम्ही काढायचं. हो. या इथं. थांबा, बोलायचं नाही. चित्र कोणी ओळखलं? भाची माझी. भाजी तुम्हाला आवडते वाटतं भेंडी? चला, भेंडी भेंडी. हा, अभिनंदन, हे बक्षीस तुम्हाला मिळालं. थँक्यू. आता अशा तोंडाचा उंट कुठं आहे? ह्या कोण आहेत? आपण माझी यांच्या- बहीण आहे. बहीण. भावाने काही काढलं की उंट म्हणतात. अभिनंदन, हे बक्षीस तुम्हाला मिळालं. छान. वा वा. आता तिसरं चित्र तुम्ही काढायला. शिटीपासून सगळं सांगितलं, पण वहिनी छान चित्र काढलं होतं तुम्ही. काही हरकत नाही. तुम्ही बरोबर काढलेलं, ह्यांचा प्रॉब्लेम आहे. त्याने नाही बरोबर नाही, काढलं. माझाच प्रॉब्लेम आहे. मला हेच कळलं नाही ते कसं आहे. बाबा, माईक तुमच्याकडे. बोला. सून खूप चांगली आहे, म्हणजे मुलीसारखी आहे ती मला. होय ना? 2 मुली होत्या, 2 मुली गेल्याने एक मला आलेली आहे.
पण एकदम चांगली एकदम म्हणजे प्रश्नच नाही तिचा काही. खुश आहात तुम्ही? एकदम म्हणजे पसंती माझी जाईल त्यामुळे खूपच पसंत आहे ती. पण तुम्ही किती 100त किती मार्क द्याल त्यांना आणि मुलाला किती द्याल? 101 त्याला, त्यांना मुलीला आणि मुलाला 95%. का 5 कमी का झाले? चिडचिड स्वभाव म्हणून. हा तुम्ही सांगा. सुनबाई चांगली आहेत, हो ना. खूप स्वभाव चांगला आहे. 12 वर्ष झाली त्यांच्या लग्नाला. हो भाजी का नाही लग्नामध्ये शिकवली? मी जाते ना सर्व्हिसला, मम्मी करून घेते. अरे ते तुमचा चांगुलपणा दिसतोच आहे हा ना, मग चेहऱ्यावर. काय करणार, थोडंफार आपण पण करायला पाहिजे ना. धावपळ करते मुलांसाठी, मुलं आहेत 2 छोटे छोटे. पण तुम्हाला सांगू, हा. या घराची श्रीमंती ना, त्या सगळे सासू सासऱ्यांच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता आहे ना, तीच आहे. कळलं ना. पण कधीतरी भाजी करू द्या त्या. करू ना, आता तुमच्या सांगेल मी, ते बोलील आता करचे. आम्ही गेल्यावर करा, नाही तर आम्हाला खायला लागेल. पण खुश आहात ना खुश तुम्ही? आहे. तुम्ही आले तर एकदम खुश. तुम्ही आले तर म्हणजे आमच्याकडे मला खूप आनंद आहे. म्हणजे मी रोज कार्यक्रम बघते. 6:30ला बरोबर बघते मी त्या कार्यक्रम. नियमाने बघताना मला पण बोलवतात, दीपाली हे बघ कसा आला कार्यक्रम आता, चालू पैठणी झाला आली. आहे. खूप आवड आहे तुमची मला. होय ना. हो, हो. थँक्यू. मुलाने काय बदल केला पाहिजे? मुलांनी फक्त चिडचिड जास्त, बाकी स्वभाव शांत आहे त्याचा. फक्त असा थोडाफार हो ना. जास्त नाही. द्या माईक. मी छोटी ननदबाई आहे त्यांची. त्या खूप प्रेमळ आहे, खूपच प्रेमळ आहे. अगदी मायेचा सागर आहे तशा आहेत त्या बिलकुल. आणि माझ्या आईवडिलांनी जे कष्ट केले त्या कष्टाचं फळ म्हणून ही माझी वहिनी आहे. त्यांची पुण्याई आहे ही माझी, आम्हाला अशी वहिनी भेटणं. आणि तसंच माझा भाऊ सुद्धा आहे. माझ्या आई वडिलांसारखा तो आमचा सांभाळ करतो. माझे आई वडील गावाला गेले तरी ते दोघं आमच्याकडे खूप लक्ष ठेवतात. आणि अशी जन्मोजन्मी मला दादा वहिनी भेटू देत अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि ते सदैव सुखात आनंदात राहू देत. आणि किती छान. बघितलं का, तुमचे बाबा जेव्हा इथे आलेत त्या गजानन महाराजांचा प्रसाद किंवा त्या प्रकट दिन होता, हो की नाही? त्यामुळे ह्या आनंदाचे सगळे क्षण या घरात प्रकट होत आहेत. माझ्या वडिलांनी मला सांगितलेलंच की तुला खरं तर गजानन महाराजांचाच प्रसाद मिळालाय. हे घर तुझं गजानन महाराजांचं मंदिर आहे आणि तुला त्याच्यामध्ये सासू सासरे तीर्थ मिळालंय गजानन महाराजांचं. हे एकाच वाक्यात सांगितलेलं. आणि प्रसाद थोडा तिखट आहे, म्हणजे उद्यापासून गोड होणार आहे. एवढ्या गोड मध्ये तो तिखटपणा जाणवतच नाही. पण आता उद्यापासून ते प्रसादात बेदाणे येणार आहेत, आणखी गोड होणार आहे प्रसाद. हा. खूपच छान स्वभाव आहे तिचा, मन मिळावं आहे, ऍडजस्ट करून म्हणजे सगळं व्यवस्थित आहे तिचं, एकदम परफेक्ट आहे सर्वांमध्ये. सगळ्यात परफेक्ट आहे असं म्हटलेलं आहे. या दोघांनाही खरं तर खूप आज गंमत आली, कारण मी इतका प्रवासात गेलो, तुम्हाला खरं सांगतो. म्हणजे मी अगदी परदेशात सुद्धा जाऊन आलो, दुबईला जाऊन आलो, मी राजस्थानला जाऊन आलो. पण तुमच्या घरातल्यासारखं उंट मला कधीच कुठे दिसलं नाही. असे सगळे आनंदाचे क्षण या घरामध्ये मला मिळाले. तेव्हा आता जसे हसत आहात तसेच हसत राहा, आनंदात राहा. त्या आनंदात वाढ होऊ दे ही त्या गजानन महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि झी मराठीकडून ही भेटवस्तू तुम्हाला देतो. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.